पिंपळनेर पुन्हा हादरले. घरगुती वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहर पुन्हा एकदा हादरला आहे. माणुसकीला काडीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पतीनेच आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक माहिती समोर येत आहे. सविस्तर बातमी. पिंपळनेरमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गोरख महाले या संशयित आरोपीने आपली पत्नी यशोदा हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा यशोदा आपल्या माहेरी एकटी होती. अचानक झालेल्या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ती मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आरोपी गोरख महाले हा घटनेनंतर फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 2 विशेष पथके तयार केली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पिंपळनेर परिसरात गेल्या काही दिवसात अशा प्रकारची तिसरी गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरगुती वाद इतक्या टोकाला जाऊन जीवघेण्या हिंसेत बदलत असतील तर समाजाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा घटना थांबविण्यासाठी प्रशासनासोबत समाजाचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. परिवर्तन 24 न्यूज, सत्य, वेगवान आणि निर्भीड. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन. आज 11:30-12 दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की रामनगर इथे एक महिला रक्तबंबाळ परिस्थितीत ओट्यावर पडलेली आहे. त्या क्षणी आम्ही रामनगर येथे रवाना झालो व तिथे जाऊन पाहिले असता ती महिला पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तेव्हा तिला उचलून आम्ही ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दवाखान्यात ऍडमिट केले. तेव्हा तिच्यासोबत संवाद साधताना कळाले की तिच्या पतीने तिला मारहाण केलेली होती व ती जास्त बोलू शकत नसल्याने कशामुळे मारहाण झाली याबाबत माहिती मिळाली नाही. परंतु त्या आरोपीचा फोटो, पतीचा फोटो तसेच त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून प्रयत्न केला, पण मोबाईल चालू नसल्याने आम्हाला ते काही माहिती भेटली नाही. परंतु त्याचा फोटो भेटलाय. आम्ही 2 टीम, PSI शेवाळे व PSI चौरे यांच्या अंतर्गत 2 टीम रवाना केली आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात राहील. नमस्कार.